नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. काय झालं असतं जर आपण पुरुषांना स्त्रीसारखं शरीर असतं तर आपण किती पैसे कमवले असते ना. म्हणजे पुरुषांच्या मागे किती टेन्शन असतं ना, की आपण कामावरती जा, त्याच्यानंतर घरचं सगळं टेन्शन, बायको आली, मुलं आली, आई-वडील आले, घरचा प्रपंच, गाव, भावकी, बाकी सगळ्या गोष्टी, नातेवाईक, या सगळ्या गोष्टीतून पुरुषाला पूर्णपणे पिसून निघावं लागतं. त्याला या सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी त्याला काम करावं लागतं, पैसा कमवावा लागतो. पैसा कमवला तर घरामध्ये तो काहीतरी खायला आणू शकतो किंवा घरातले खाऊ शकतात. बायको त्याच्यावरती डिपेंड आहे. मुलं त्यांची त्याच्यावरती डिपेंड आहेत. त्यांचं शिक्षण आहे, त्यांचं लग्न, त्यांच्या सगळ्या गोष्टी, आई-वडिलांचे आजार, स्वतःकडे लक्ष देणं, या सगळ्या गोष्टी करता, करता, करता पुरुष पूर्णपणे हारून जातो आणि त्याचं आयुष्य कधी रिटायरमेंटच्या जवळ येतं हे त्याला समजतच नाही. आजचा काळ अत्यंत फास्ट झाला आणि त्याच्यामुळे पुरुषांना पैसा कमवणं आणि या सगळ्या गोष्टी करणं, जर स्किल असेल तर पैसा, जर काहीतरी असेल तर तुम्हाला पैसा नाही, नाहीतर या सगळ्या गोष्टींना कोणीही विचारत नाही. पण त्याच्या दुसऱ्या बाजूला स्त्री ही सहज पैसा कमवते का, असा प्रश्न अशा काही गोष्टी पाहून आपल्याला पडू लागलाय. आणि न मेहनत करता कुठेही कोणत्याही दिग्गज कंपनीमध्ये कामाला न जाता, कोणत्याही दुकानामध्ये कुठेही काम न करता पैसा तुम्ही कमवू शकता. एक स्त्री पैसा कमवू शकते हे दाखवून देणाऱ्या या मी 2 स्त्रियांचं फक्त उदाहरण तुम्हाला देतोय, की जे लाखो रुपये कमवत आहेत. महिन्याला किती? लाखो रुपये कमवत आहेत. पुरुषाला 25, 30, 40, 50, 60,000, मी म्हणतो जास्तीत जास्त 1,00,000 रुपये सॅलरी असेल, तो पुरुष पूर्णपणे आयुष्यात हारून जातोय. पण ह्या मुली किंवा ह्या स्त्रिया आपलं शरीर दाखवून महिन्याचे लाखो रुपये कमवतात, लाखो रुपये. आणि ते कशाच्या माध्यमातून? तर सोशल मीडियाच्या माध्यमातून. मी आता तुम्हाला ज्या 2 मुली मी उदाहरणं फक्त देतो, अशा असंख्य आहेत, पण या 2 मुलींची मी तुम्हाला उदाहरण देतोय. एक कोण असेल ती ही सोफिया अन्सारी नावाची. तिच्या सबस्क्रिप्शन म्हणजे काय तुम्हाला समजलं का? की त्यांच्या ज्या व्हिडिओज टाकतात, त्यांच्या त्या सगळे शरीर दाखवण्याच्या, तुमच्या त्या Instagramवरती व्हिडिओ टाकतात, त्याच्यामध्ये एक सबस्क्रिप्शन नावाची एक गोष्ट असते. म्हणजे जिथं तुम्ही महिन्याला पैसे देऊन त्यांच्या एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ किंवा ज्या बाहेर पब्लिकला पाहायला मिळत नाहीत, अशा व्हिडिओ तुम्ही त्या कंटेंटमध्ये जाऊन पाहू शकता. अशी त्या सोफिया अन्सारीकडे काहीतरी 3,500-4,000 तिचे सबस्क्रिप्शन आणि सबस्क्रायबर आहेत, जे तिला महिन्याला एवढे पैसे पाठवतात आणि त्यातून एकूण रक्कम ती महिन्याला 13,00,000 रुपये कमवते. ती कुठल्या कंपनीत कामाला आहे? नाही. ती कुठं काय काम करते? नाही. एखादं काम करून ती दुसऱ्या कंपनीला किंवा एखाद्या असं काही तिचा बिझनेस नाही, काही नाही. ती काय करते फक्त? ती स्वतःची छाती दाखवून, स्वतःचं शरीर दाखवून ती महिन्याला 13,00,000 रुपये कमवते. त्याचबरोबर त्याचसोबत एक दुसरी मुलगी आहे, काहीतरी अनुष्का काहीतरी असं तिचं नाव आहे. ती देखील याच पद्धतीचा तिचा कंटेंट असतो. काहीतरी घरामध्ये येणं, व्हिडिओ करणं, भाजी वगैरे करणं आणि नंतर मग त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील, व्हिडिओ पाहता तुम्ही, तुम्हाला समजत असेल की ती देखील काय दाखवते, तर ती तिचं शरीर दाखवते. सगळ्या मुली दाखवत आहेत, म्हणजे ही तरी दाखवते आणि त्यातून तीही 4-5 लाख रुपये महिन्याला काहीतरी कमवते. तिचे देखील सबस्क्रिप्शन आणि या सगळ्या गोष्टीतून ती देखील 5-1 लाख रुपये महिन्याला छापते. एक गोष्ट मला समजत नाही, जे आज या मुली शरीर दाखवत आहेत, पब्लिकली लोकांना दाखवत आहेत, त्यातून पैसे घेत आहेत लोकांकडून. जे शरीर एकेकाळी, म्हणजे तुम्ही जरा 250-300 वर्ष मागे जा ना, हे शरीर झाकण्यासाठी, त्याला इज्जत देण्यासाठी लढाया झाल्या, साम्राज्य उभी झाली, एकमेकांची डोकी छाटण्यात आली. म्हणजे विचार करा, बाईची इज्जत राखण्यासाठी स्वराज्य कशासाठी उभं राहिलं आहे? स्त्रीची इज्जत राखण्यासाठी स्वराज्य उभं राहिलं. म्हणजे बघा ना, जी गोष्ट त्यावेळेला इतकी मोठी होती, ती आज गोष्ट सहजपणे अशी दाखवून सहजपणे लाखो रुपये छापले जातात. आणि बाकी काय व्यवसाय असेल तो दुसराच. म्हणजे बाकी आता तुम्हाला काय सांगायची गरज नाही मला. हे फक्त सबस्क्रिप्शनचं झालं. बाकी अजून कुठे कुठे काय कमवण्याची साधनं असतील ती त्यांच्याजवळ, त्यांनाच माहिती. पण यातून एक गोष्ट मला निदर्शनास आली, की त्यांना हे पैसे पे करणारे, त्यांचा हा कंटेंट पाहणारे, त्यांना एवढी लाखो लोकं फॉलो करणारे, हे सगळ्यात जास्त पुरुष आहेत. आपल्या भारतामध्ये इतकी घाणेरडी लाळ गळते या पुरुषांची, एका स्त्रीची छाती बघण्यासाठी, तिचं शरीर बघण्यासाठी, आणि तेही कुठं? फोनामध्ये. असंही नाही की समोर उभी आहे, हुबेहूब उभी आहे. अरे हुबेहूब पुढे उभे राहिली तरी काय करतील? म्हणजे आमच्या देशातली पुरुष मंडळी, आमची तरुण मंडळी काय पाहण्यात व्यस्त आहे? स्त्रियांच्या छात्या. आणि ते पाहण्यासाठी ते लाखो रुपये त्यांना देत आहेत महिन्याला. म्हणजे मी शॉक झालो आहे. स्वतः मला समजत नाही आहे. आम्ही रात्रंदिवस झक मारून आम्ही काहीही केलं तरी आम्हाला 10-20 हजार रुपये मिळणं मुश्किल होतं या सोशल मीडिया या क्षेत्रातून. ही लोकं 13,00,000 रुपये, 5,00,000 रुपये महिना. म्हणजे तुमच्या मेहनतीला काही तुमचं घंटा काही त्याला पडलेलं नाही तुमच्या मेहनतीचं.
तुमची मेहनत गेली तेल लावत. तुमच्या घरात एखादी स्त्री असेल, मग तिनं असं काही केलं तर ती लाखो रुपये छापू शकते, पण तीच छापू शकते ज्याला इज्जत आणि या सगळ्या गोष्टींशी काही घेणं देणं नाही आहे. ज्या घरंदाज आहेत, ज्या इज्जतवाल्या आहेत, ज्यांना शरीर म्हणजे आपलं सोनं वाटतं, एक दागिना वाटतो, त्या स्त्रिया असल्या मार्गाला जात नाही. त्या कमवलेल्या पैशाला काही किंमत नाही आहे. कारण लोक तुमच्याकडे त्या नजरेने पाहत आहेत, लोक त्यांची करमणूक म्हणून, लोक त्यांचं एक आत्मिक सुख म्हणून तुमच्याकडे या नजरेने पाहतात आणि तुम्हाला लाखो रुपये देत असतील. निश्चित आज तुम्ही श्रीमंत झाला असाल, तुमच्याकडे पैसा आला असेल, पण तो कुठल्या मार्गाने आला हा फार महत्त्वाचा आहे. आणि आम्ही कुठं चाललो आहोत, आम्ही कलियुगाच्या वाटेला कसे चाललो आहोत याचा जरा एकदा विचार करावा. एक पुरुष जेव्हा एखादी गोष्ट करतो किंवा तो एखादा पैसा कमवण्यासाठी काहीतरी हुल्लडबाजी करतो, तेव्हा त्याला मूर्ख समजलं जातं. त्याच्या कुटुंबासाठी काहीतरी करत असतो, त्याला मूर्ख समजलं जातं. पण एक अशा पद्धतीचा कंटेंट बनवून लाखो रुपये छापणारी मुलगी लाखो दिलांची धडकन बनते, ही आमची शोकांतिका आहे. बघा ना, विचार करा ना, आपण एखादा उद्योगधंदा जरी केला तरी आपण महिन्याला एवढे पैसे कमवू शकत नाही. पण एवढी छोटीशी एक गोष्ट, 1 मिनिटाची एक व्हिडिओ टाकायची, त्याच्यामध्ये स्त्रीचं ते सगळं शरीर दिसलं पाहिजे आणि त्यातून लाळ गाळणारे सगळी ही आमची पुरुष मंडळी पैसे देतात महिन्याला ते पाहायला. कारण मला कधी मला समजत नाही काय काय नालायक लोक असतील, काय नालायक लोक असतील आणि किती नीच दर्जाची लोक असतील. त्यांच्या या गोष्टी पाहण्यासाठी त्यांना लाखो रुपये देत आहेत. काय चाललंय मला समजत नाही आहे, काय चाललंय, आपण कुठे नक्की चाललो आहे. हे करणं म्हणजे टॅलेंट नाही आहे, हे करणं म्हणजे टॅलेंट नाही आहे. का चायनासारखा देश पुढे गेला, का ही बाकीची लोकं, त्यांची विचारसरणी कशी आहे. मुलींनी कसं दिसावं, कसं असावं, तुम्ही सुंदर आहात, सुंदरता ही अशा पद्धतीनं दाखवली जात नाही. जे सुंदर आहे ते सुंदरच आहे. ते एखाद्या रस्त्याच्या कडेला जरी पडलेलं असेल तरी ते सुंदरच दिसतं, कारण त्याच्यात ती खरी किंमत आहे, त्याची ती खरी एक सुंदरता आहे. असं शरीर दाखवणं हे किती दिवस, आज ना उद्या ह्या शरीरावरती सुरकुत्या पडणार आहेत, त्यावेळेला काय कराल, कुठलं शरीर दाखवाल. म्हणजे या सोशल मीडियावरती मुलींचं जे काही वारे माप घाणेरड्या गोष्टी चालल्यात ना, अत्यंत भयंकर आहेत. आणि पैसा मिळतोय म्हणून घरातले कुटुंबातली लोक त्याला पाठिंबा देतात. का तर माझी मुलगी 10 लाख रुपये कमवते, 5 लाख रुपये कमवते, म्हणून आम्ही असल्या गोष्टींना मला असं वाटतं पाठिंबा देतो. याच्यासारखं दुर्दैव नाही हो. शी 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 घाणेरडी गोष्ट आहे, अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे. कारण काय, मुलं किंवा जी पाहणारी आहे ती काय तुमच्याकडे आदराने पाहत नाही आहेत. ती कुठल्या डोक्यातनं काय त्यांच्या डोक्यात विचार चालू आहे ते त्यांनाच माहिती, आणि ते त्यांच्याजवळच असलेलं बरं. बघा, प्रत्येकाने एकदा विचार करा की आपण नक्की सोशल मीडियावरती काय पाहतोय आणि आपल्या मुली किंवा आपल्या आजूबाजूची लोकं काय नक्की देत आहेत कंटेंट म्हणून, याचा एकदा जर आपल्या समाजाने विचार करावा.